खरी धार्मिकता इथं आहे. भलं तुमच्याकडं चटणी भाकरी असू, पण जो एखादा भटकत जरी तुमच्या घरी आला ना, त्याला म्हटलं पाहिजे, बाबा रे माझ्याकडे चटणी भाकरी खाऊन जा. काय करून जा? खाऊन जा. ज्याला तो खाईल ना, त्याचा आत्मा ज्याला तृप्त होईल ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो ख्रिस्त असेल, तो तुम्हाला शिवाय. काही ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे, माझ्या एक्सप्रेस मध्ये मी सांगतो तुम्हाला, काही ठिकाणी जेव्हा आम्ही जातो ना, एक पाण्याचा प्याला सुद्धा तिला जात नाही. काय ख्रिश्चन परिवारामध्ये आम्ही गेलो, तिथं आम्हाला लवकर पाण्याचा प्याला सुद्धा मिळाला नाही हो. आम्हाला मागून घ्यावं लागतं. जर पास्टर जेव्हा तुमच्या घरी जाऊन ते पाणी मागून पितात ना, तुम्ही धार्मिक नाही आहात. नाही धार्मिक. आज माझ्या घरी जेव्हा मी आलो, माझ्या बहिणीने माझ्या हातात आल्या आल्या ग्लास दे पाणी. आल्या आल्या काय तिला, मम्मी सुद्धा आमची तशीच आहे. आल्या आल्या मला तांब्या हातात जाणं, सोनम सुद्धा हातात पाण्याचा ग्लास. हालेलुया. हे काय आहे? धर्माचरण आहे. आमचा धर्म आहे देण्याचा. धर्म कुठला मोठा नाही, हिंदू धर्म मोठा नाही ना, ख्रिश्चन धर्म मोठा ना, कुठला धर्म कुठला माहित आहे? देण्याचा खरा धर्म. जर आपल्याकडे जे आहे ते तुम्ही इतरांना देता ना, तर तुम्ही धर्माचा आहे, तर धार्मिक आहे. आपला धर्म काय आहे? देण्याचा धर्म आहे. ख्रिस्तानं काय केलं? दिलेलंच आहे ना आपल्याला. आपला जीव दिला, आपलं रक्त दिलं, आपलं जीवन येशूने तुमच्यासाठी दिलेलं आहे. हो, तसं तुम्हाला त्याच्यासाठी जगावं लागेल. तुम्हाला द्यावं लागणार आहे. देवाला तुम्हाला स्वतःला द्यावं लागणार आहे. तुम्ही सुद्धा स्वतःचे नाही आहे. तुम्ही स्वतःच नाही आहे. तुम्ही कोणाचे आहे? द्या ना स्वतःला देवाला. समर्पण करा ना स्वतः. योहान 3:16 काय म्हणते? देवाने एवढी जगावर कृती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की त्याचा नाश होणार नाही, तर सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. देवाने जगावर एवढी कृती केली की त्याने आपला एकुलता पुत्र काय केला? दिला. काय केला? दिला 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 दिला. दिलाच नसता तर तारण झालंच नसतं. आज 2000 वर्षापूर्वी येशू आला नसता, तो तारणारा आला नसता, वधस्तंभावर तो मेला नसता, त्याला कबरात कोणी ठेवलं नसतं, तो कबरीतनं उठला नसता आणि जगाला तारण प्राप्त झालं नसतं. तो दिला म्हणून तो आला. तो आला म्हणून तो तुमच्यासाठी मेला, रिक्त झाला, मोकळा झाला. तसं परमेश्वर म्हणतो तुम्ही येशू ख्रिस्तासाठी रिक्त व्हा, स्वतःला समर्पित करा. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.